आषाढी एकादशीच्या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांसह मानाच्या 10 पालख्यांचं देखील आता पंढरपूरमध्ये आगमन झालेलं आहे। दिंड्या पताकांच्या टाळ गजराच्या मृदुंगामध्ये आणि एक विठुनामाच्या जयघोषामध्ये सर्व वारकरी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे। विठुनामाचा एकच जयघोष सुरू झाला आहे आणि ज्या पद्धतीने वारीची ओढ असलेल्या किंवा विठ्ठल दर्शनाच्या ओढीने भाविक आता मंदिरामध्ये देखील तितक्याच मोठ्या संख्येने येतात। आपण बघतो की आता विठ्ठलाचं हे सावळ रूप पाहण्यासाठी, विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी कित्येक तास आसुसलेले वारकरी आता विठ्ठलाच्या चरणावरती लीन होत आहेत, विठ्ठलावरती आपलं मस्तक टेकवत आहेत आणि विठ्ठलाकडे प्रार्थना करतायत। आपण बघतो की हे विठ्ठलामध्ये आता दर्शनाची रांग आलेली आहे आणि मंदिरापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावरती दर्शनाची रांग गेलेली आहे। जवळपास 2 लाखाहून अधिक भाविक दर्शन रांगेमध्ये दाखल आहेत। आपण बघतो की मंदिर समितीने यावर्षी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम देखील पूर्ण केलेलं आहे। आपण बघतो की हे मूळ रूप 700 वर्षाचं मूळ रूप आता भाविकांना पाहता येणार आहे आणि हे रूप पाहण्यासाठी, मंदिर पाहण्यासाठी भाविक देखील मोठ्या संख्येने आता पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। आपण बघतो की हे पुरातन असलेलं विठ्ठल मंदिर 700 वर्षाचं मूळ रूप मंदिराला आता प्राप्त झालेला आहे। जवळपास राज्य सरकारने या कामासाठी 74 कोटी रुपयांचा निधी खर्च केलेला आहे। जवळपास 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि हे मूळ रूप मंदिर पाहण्यासाठी आता देखील मोठ्या उत्साहामध्ये भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि एकूणच आपण बघतो की आषाढीचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।